व्लादिमीर पुतिन हे नाव घेतलं की एकदम दोन टोकं आठवतात, नाही का? अगदी. म्हणजे एकीकडे रशियाला सावरणारे नेते, तर दुसरीकडे एक आक्रमक शासक. अगदी. आज आपण जरा त्यांच्या प्रवासाचा आढावा घेऊया. हो. म्हणजे हा माणूस एक सामान्य गुप्तहेर, ते इतकी वर्ष रशियावर राज्य करणारा नेता, हे कसं घडलं? आपल्याकडे जे स्रोत आहेत त्यातून हे उलगडून पाहूया. हो, आणि मला वाटतं हे समजून घेण्यासाठी त्यांच्या अगदी सुरुवातीच्या काळात जावं लागेल. लेनिनग्राड म्हणजे आत्ताचं सेंट पीटर्सबर्ग, दुसरं महायुद्ध नुकतंच संपलेलं. भयंकर गरिबी होती. त्यांचे 2 भाऊ गेले होते, वडील युद्धात जखमी. म्हणजे या सगळ्यातून जी एक असुरक्षिततेची भावना येते ना, कदाचित तीच त्यांना पुढे इतकं सामर्थ्यवान बनायला कारणीभूत ठरली असेल. बरोबर. म्हणजे ती असुरक्षितता घालवण्यासाठी मग जुडो आणि मार्शल आर्ट्सकडे वळले असतील. आणि मग काय, तर एका सिनेमामुळे थेट KGB मध्ये जायचं ठरवलं. हो, पण त्यासाठी कायद्याची पदवी हवी होती. अच्छा. मग त्यांनी ती पूर्ण केली आणि 1975 मध्ये KGB मध्ये दाखल झाले. म्हणजे ध्येय अगदी स्पष्ट होतं. सुरुवातीला तिथे क्लार्कचं वगैरे काम मिळालं म्हणे, थोडी निराशा झाली असेल. पण खरी कसोटी लागली ती पूर्व जर्मनीत, ड्रेझ्डनमध्ये. तिथे काय झालं? अनुवादक म्हणून गेले होते, पण तिथे त्यांनी बरीच महत्वाची माहिती मिळवली, म्हणजे नेटोच्या योजना वगैरे. पण मग आला 1989चा तो क्षण. बर्लिनची भिंत पडत होती तेव्हा. अगदी. तेव्हा ड्रेझ्डनमधल्या KGB ऑफिसवर जमाव चालून आला होता आणि पुतिन यांनी मॉस्कोकडे मदतीसाठी संपर्क केला, पण काहीच प्रतिसाद नाही. अरे बापरे. तो अनुभव त्यांच्यासाठी खूप मोठा होता असं म्हणतात. म्हणजे फक्त नेतृत्वावरचा अविश्वास नाही, तर सिस्टीम कशी कोसळू शकते, सत्ता कशी निष्प्रभ होऊ शकते, हे त्यांनी अनुभवलं. आणि कमजोर सत्ता किती धोकादायक असते हे त्यांना कळलं असेल. हाच अनुभव घेऊन मग ते 1990 मध्ये KGB सोडून परत सेंट पीटर्सबर्गला आले. हो, लेफ्टनंट कर्नल म्हणून निवृत्त झाले. आणि मग अनातोली सोपचक, जे नंतर महापौर झाले, त्यांचे सल्लागार झाले, पुढे उपमहापौरही झाले. बरोबर. पण 1996 मध्ये सोपचक हरले आणि पुतिन मॉस्कोला गेले. तिथे मग येल्सिन यांच्या वर्तुळात प्रवेश केला. हे इतक्या लवकर कसं शक्य झालं? मॉस्कोमध्ये तर ते नवीन होते. म्हणजे बघा, तेव्हा येल्सिन यांची प्रतिमा जरा डागाळलेली होती, प्रशासनात मरगळ होती. अशा वेळी पुतिन यांची जी शांत, कार्यक्षम आणि निष्ठावान अधिकारी अशी इमेज होती ना, ती कामी आली. अच्छा. त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. 1997 मध्ये अध्यक्षीय स्टाफची उपप्रमुख, मग लगेच FSBचे प्रमुख. FSB म्हणजे KGBचीच नवीन संस्था. हो हो. आणि मग तर थेट ऑगस्ट 1999 मध्ये हंगामी पंतप्रधान. अनेकांना धक्काच बसला होता. पंतप्रधान झाल्यावर लगेच त्यांनी तो चेचण्याचा प्रश्न हातात घेतला. खूप कठोर पावलं उचलली. हो, ते अपार्टमेंट बॉम्बस्फोट झाले आणि मग त्यांनी दुसरं चेचन युद्ध सुरू केलं. त्यांची ही आक्रमक भूमिका लोकांना आवडली. त्यांची लोकप्रियता एकदम वाढली. आणि मग डिसेंबर 1999 मध्ये येल्सिन यांनी राजीनामा दिला आणि पुतिन हंगामी राष्ट्राध्यक्ष झाले. मार्च 2000च्या निवडणुकीत 53% मतं मिळवून ते जिंकले सुद्धा. बरोबर. राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यांनी लगेच सत्ता केंद्रित करायला सुरुवात केली. भ्रष्टाचारावर कारवाई केली, पण त्याचवेळी मिखाईल खोदोरकोस्कीसारख्या उद्योगपतींवर खटले भरले. हो, ते तेव्हा सर्वात श्रीमंत रशियन होते ना. अगदी. आणि राजकीयदृष्ट्याही महत्वाकांक्षी मानले जात होते. म्हणजे कायद्याचा वापर करून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न केला असा तारोप त्यांच्यावर होतो. कदाचित ड्रेझ्डेनचा तो धडा ते विसरले नव्हते, की सत्तेला आव्हान नको. याच काळात तेलाचे भाव वाढले, रशियाची अर्थव्यवस्था सुधारली, लोकांचं राहणीमान सुधारलं, त्यामुळे त्यांची लोकप्रियता अजून वाढली. 2004 मध्ये तर ते 71% मतांनी पुन्हा निवडून आले. पण मग नियमानुसार सलग तिसऱ्यांदा अध्यक्ष होता येत नव्हता, म्हणून मग 2008 मध्ये ती खेळी झाली. हो, दिमित्री मेदवेदेव अध्यक्ष झाले आणि पुतिन पंतप्रधान. आणि मग अध्यक्षपदाचा कार्यकाळ 4 वर्षांवरून 6 वर्षांचा केला गेला. बरोबर. सगळी सूत्र आपल्याच हातात ठेवण्याची व्यवस्था. आणि मग अपेक्षेप्रमाणे 2012 आणि 2018 मध्ये ते पुन्हा अध्यक्ष झाले. या काळात त्यांच्यावर अनेक आरोप झाले, म्हणजे पत्रकार, विरोधक यांच्यावर हल्ले, ॲना पोलितकोव्स्काया, नंतर यवगेनी प्रिगोजिन. हो, अशी अनेक उदाहरणं आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर रशियाचा प्रभाव वाढवण्याचे प्रयत्न दिसतात. जॉर्जिया, क्रिमिया आणि आता युक्रेन. हे संघर्ष त्याच प्रयत्नांचा भाग मानले जातात. म्हणजे यामागे एक विशिष्ट विचारसरणी आहे, ज्याला पुटिनिझम किंवा रुस्की मीर म्हणतात. हो, ज्यात स्थैर्य, मजबूत राष्ट्र आणि पाश्चात्य विचारांना विरोध यावर भर आहे.
हे सगळं कुठेतरी त्यांच्या भूतकाळातील अनुभवांशी जोडलेलं असू शकतं. खरंच. म्हणजे एका बाजूला देशात स्थैर्य आणणारा, जागतिक पातळीवर रशियाला स्थान मिळवून देणारा नेता आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत कठोर, विरोधकांना संपवणारा शासक. ही दोन्ही रूपं एकाच व्यक्तीत दिसतात. अगदी. गरिबीतून आलेला मुलगा ते जगातला एक शक्तिशाली नेता, हा प्रवास अविश्वसनीय आहे, पण तो अनेक प्रश्नही उभे करतो. आणि इथेच मला वाटतं एक महत्वाचा मुद्दा आहे विचार करण्यासारखा. हम्म. पुतिन यांचा तो KGBचा भूतकाळ, सोव्हिएट युनियनचं विघटन त्यांनी स्वतः पाहिलं, ड्रेस्डनमधला तो एकटेपणाचा अनुभव, या सगळ्याचा त्यांच्या आजच्या निर्णयांवर, म्हणजे अगदी युक्रेन युद्धासारख्या मोठ्या घटनांवरही नेमका किती आणि कसा परिणाम होत असेल. हा खूप खोलवर विचार करायला लावणारा प्रश्न आहे. त्यांच्या वर्तमानातील प्रत्येक कृतीमध्ये त्यांच्या भूतकाळाचे धागे नक्कीच गुंतलेले दिसतात. त्यावर अधिक चिंतन करता येईल.